नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तेव्हा मित्रांनो, आनंदी या मालिकेमध्ये आता आनंदीने एक कोणता भयानक निर्णय घेतलेला आहे या कुटुंबासाठी आणि मालक साहेबांसाठी। कारण आता ह्या घरामध्ये मुलं आणि आता मालक साहेब यांच्यामध्ये वाद नकोय आणि हा घर सोडून जाणाऱ्या आनंदीला मात्र आता गुंडांनी अडून जेव्हा तिच्या अंगावर छेडछाड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर त्याच वेळेस आता आनंदीचा एक खूप मोठा अपघात होताना वाचणार आहे। आणि आता या संकटातून मात्र पृथ्वी आनंदीला कसा वाचणार आहे आणि तिला वाचून मात्र आता तो कसा घरी घेऊन येणार आहे हे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तेव्हा मित्रांनो, या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आता ह्या आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राइब करत राहा। तेव्हा मित्रांनो, हे बघा, आनंदी या मालिकेचे असेच रोज रोज नवीन ट्विस्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि लवकरच मात्र आता आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तेव्हा मित्रांनो, हे बघा, आजच्या आनंदी या मालिकेच्या ट्विस्टमध्ये आनंदीने आता या घरात जे काही वाद सुरू आहेत या वादाला एक नवीनच आता रूप घेतलेलं असतं। कारण पृथ्वी जीव द्यायला निघलेला असतो। आनंदीला हे मान्य नसतं, आपल्यामुळे पृथ्वीला त्रास नकोय। पृथ्वी विचाराचा किती अपमान झाला, सगळ्यांच्या समोर त्याला अगदी मालक साहेबांचा मार खावा लागला। त्याच्या मनाला काय वाटलं असेल या प्रत्येक गोष्टीचा आनंदी आता विचार करत आहे। आणि त्यात म्हणजे घरामध्ये आता हा विद्याधर धुमाकूळ माजूनच बसलेला आहे। कारण या घरामध्ये आता त्याने मटण दारू हे सगळं काही सुरू केलेलं असतं आणि त्यात म्हणजे ती शलाका सुद्धा येथे आलेली असते। माई आणि बापूंचं सुद्धा काही ऐकायला तयार नसते। स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा ती वाटेल तसं बोलत असते आणि आता आनंदीला हे सहन होत नाही। आनंदी प्रत्येक गोष्टीच्या विरोधात आवाज उठायला जाते, परंतु आता तरी सुद्धा सगळं काही आनंदीच्या विरोधातच होतं। म्हणून मात्र आता आनंदीच्या विरोधात हे सगळं झालेलं आहे, तर ते आनंदीला नाही आवडत। कारण मालक साहेबांचा आणि मुलांचा प्रत्येक गोष्टीमध्ये एकमेकांना विरोध आणि एकमेकांचे आता हे जे काही तमाशे आहेत तर ते तमाशे सुरू असतात। घरामध्ये भांडण वाद यामुळे आता घराची पूर्णपणे शांती बिघडलेली असते। आनंदीला हे नको असतं। कारण आता हे बघा, म्हणजे हे हसतं खेळतं कुटुंब आहे आणि समिताताईंच्या जीवाला काय वाटत असेल। आता समिताताई म्हणजे या घराला अगदी आनंदात आणि अगदी मजेमध्ये त्यांना बघायला आवडत असेल, परंतु आज जे काही हे सगळं होत आहे तर ते बघून मात्र मला खरंच खूप वाईट वाटतं। नको, या घरात काही नको, त्यापेक्षा आपणच येथून कुठेतरी लांब निघून गेलेलं बरं राहील। परंतु आता आनंदीने हा असा इतका भयानक निर्णय घेतलेला आहे तो कुणालाही माहिती नसतो। कारण सगळ्यांच्या नकळत आता हे सगळं आपल्याला सोडून जायचं आहे आणि हे सगळं जे विश्व आहे तर ते नकोच। कारण आपल्याला या घरात तर आता मोलकरी म्हणून सगळ्यांनी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मालक साहेब सुद्धा आपल्यापासून दुरावलेले आहेत, पण त्यांच्या मनाला किती वाईट वाटत असेल, त्यांना काय वाटत असेल या सगळ्या गोष्टीचा आपण मात्र आता खरंच म्हणजे वाईट वाटतं। नको, कारण घरामध्ये रोज असे तमाशे आणि मुलांच्या मनावर काय परिणाम होईल। एक दिवस मात्र आता ही मुलं जर घर सोडून गेली तर कसं होईल। त्यामुळे आता किती काही झालं तरी शेवटी आपल्याला नकोच आहे घरामध्ये राहायला। म्हणून आनंदीने आता एक असा भयानक निर्णय घेतलेला आहे। आनंदी आता सगळेजण झोपेत असते, त्या दिवशी आनंदीने ठरवलेलं असतं किती काही झालं तरी आता हे घर सोडायचं। कारण रात्री सगळेजण झोपेत असतील आणि झोपेत असता क्षणी मात्र आता आपल्याला सगळ्यांना सोडून जायचं आहे। तेव्हा माई आनंदीला अगोदर समजत असत की आनंदी बाळा, तू काही काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल। कारण या घरामध्ये आता जे काही आहे ते सगळं व्यवस्थित होईल, तू अजिबात काळजी करत जाऊ नकोस। माईंनी मात्र आता आनंदीला एका मुलीसारखं समजावलेलं आहे, परंतु आनंदी माईंना म्हणत असते की माई, हे बघा, अहो या घरामध्ये आता इतकं सर्व म्हणजे सुरू आहे आणि मी खरंच कशी राहू शकते। कारण या घरामध्ये आता सगळं काही व्यवस्थित होत नाही। सगळीकडे मात्र आता हा अगदी म्हणजे प्रत्येकजण आता इतकं आवाज ठेवून बोलत आहे, कसं सहन करायचं आणि कसं। कारण मालक साहेबांवर आता खूप बिकट परिस्थिती आलेली आहे। त्यांच्या चेहऱ्याकडे मला बघूशी वाटत नाही, कारण आता मी त्यांचा चेहरा बघू शकत नाही, परंतु मला असं वाटतं की मालक साहेब पूर्णपणे आतमधून खचून गेलेला आहे आणि आता त्यांचा जो काही आज शांतता आहे
त्यांनी मनामध्ये आता स्वतःला एकत्र कोंडून घेतलेला आहे आणि त्यात म्हणजे माई. अहो 2 दिवस झाले मुलांनी काही खाल्लं नाही आणि तुम्हाला माहिती आहे का, पृथ्वी तर जीव द्यायला निघाला. माई मला नाही सहन होते, माझ्यामुळे घरामध्ये इतका तमाशा खरंच नकोय. काही झालं तरी आता मात्र मला मात्र खरंच या घरात नाही थांबूशी वाटत. आता लगेच म्हणजे ह्या माई म्हणतात की अगं आनंदी तू कुठे जाशील, काय करशील, अगं तुझ्या आबांच्या घरी गेली तर लोक पुन्हा काय म्हणतील, युगंधरच्या तोंडात शेण घालतील, अगं तू विचार कर ना, अगं हे असं काय आहे. तेव्हा मात्र आता आनंदी म्हणते की माई ठीक आहे, पण माईंच्यापासून ती मात्र लपून ठेवते, कारण नको हे सगळं असं होण्यासाठी. तेव्हा लगेच मात्र आनंदीने एक खूप मोठा असा निर्णय घेतलेला असतो. माईंना सुद्धा ती कळून देत नाही. माईंना म्हणते की माई हे बघा तुम्ही झोपा आता, मी तुमच्या पायांचे तळवे चोळून देते. तेव्हा माई म्हणतात की ठीक आहे, आणि बाळा तू सुद्धा झोप दमली असेल. एकतर त्या विद्याधर नालायक विद्याधरने आज तर खूप घरामध्ये तमाशा करून ठेवलेला आहे आणि आता मला खरंच सहन होत नाही, काय करू. त्यानंतर आता आनंदी मात्र माईंचे तळवे वगैरे चोळून देत असते आणि तळवे वगैरे चोळून दिल्यानंतर ती आता आपल्या रूममध्ये येते. आनंदीला काही आता असं म्हणजे वाटतच नसतं काय करावं काय नाही, म्हणून ती मात्र आता अगदी शांत बसलेली असते. छायाताई तिला म्हणतात की आहो आनंदीताई काय झालं, तुम्ही का रडतात. आनंदी म्हणते की काही नाही. तेव्हा आनंदी आता आपलं काठोडं वगैरे भरते. छायाताईंना वाटतं की आनंदीचं काय सुरू आहे काय माहिती, आनंदीताई असं का करतात, का झोपेना ह्या. तेव्हा आनंदी मात्र काही झोपायला तयारच नसते, परंतु छायाताई आता झोपी जातात. छायाताई म्हणतात की आनंदताई झोपा, तुम्हाला खूप दणदण झालेली आहे. तेव्हा आनंदी म्हणते की हो छायाताई तुम्ही झोपा. आनंदी मात्र आपलं गाठोडं वगैरे घेते आणि आपलं गाठोडं घेऊन मात्र आता ती तेथून बाहेर पडते. बाहेर पडण्या अगोदर इकडे म्हणजे विद्याधर युगंधरच्या रूममध्ये येते. युगंधरच्या रूममध्ये आल्यानंतर ती मात्र आता आपल्या युगंधरच्या अगदी खालीच जमिनीवरती ते पाया पडते आणि पाया पडून म्हणत असते की हे बघा मालक साहेब, आता मी एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे, कारण खरंच म्हणजे या घरामध्ये मी जेव्हापासून तुमच्यात आलेले आहे तर घरामध्ये फक्त आणि फक्त वाद होतात, त्यामुळे मला आता हे सहन नाही होत. काही झालं तरी आता मात्र मी नाही राहू शकत म्हणून. आणि हे बघा मालक साहेब, आपलं लग्न जर आता मुलांमध्ये आणि तुमच्यामध्ये जे काही दुरावा आलेला आहे तुटण्याचं जर कारण बनत असेल तर मात्र मी तुमच्यामध्ये नाही आलेली बरे आहे. मी घर सोडून निघून जाते. तेव्हा आता आनंदी तेथील दर्शन घेते, तिथून पाया पडते आणि बाहेर येते. बाहेर आल्याक्षणी आता तिचा जो पदर आहे तर तो तुळशी वृंदावनामध्ये आता तुळशीने ओढलेला असतो. म्हणजे आता साक्षात तुळशीने आता आनंदीचा पदर ओढून तिला थांबवलेलं असतं. तेव्हा आनंदी मागे वळून बघते, आपल्या घराकडे बघते, परंतु तरी सुद्धा आता आपला पदर ती काढून घेते आणि तुळशी माईला आता नमस्कार करते आणि नमस्कार करून आपला पदर वगैरे तेथून काढून घेते आणि मी गेलेलीच बरे राहील असं म्हणते. तेव्हा मात्र आता शेवटी आनंदी मात्र तेथून जाण्याचा निर्णय तिने घेतलेलाच असतो. म्हणून आता ती लगेच आता आपलं जे काही पदर वगैरे आहे तर तो बाजूला काढते आणि बाजूला काढून मात्र शेवटी आता ती तेथून जायला निघते. आणि त्याच वेळेस मात्र आता एक खूप मोठा चमत्कार होणार आहे, कारण आनंदी मात्र आता इकडून घर सोडलेलं असतं, रात्रीची वेळ असते आणि आता ती गुंडांनी मात्र आनंदीची काही पाठलाग करण्याचं ठरवलेलं असतं. काही गुंड आनंदीच्या मागे येतात. आनंदीच्या मागे येऊन मात्र ते गुंड आता आनंदीला छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु पृथ्वीला झोप लागत नसल्यामुळे पृथ्वी आता बाहेर आपली गाडी घेऊन आलेला असतो आणि तो त्याच रोडने येत असतो. आता आनंदी समोरून येत असते आणि त्याच वेळेस मात्र आनंदी आता ही धावत असते वाचवा 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 करत आणि तिच्या हातामध्ये गाठोडं असतं. आणि तेवढ्याच समोर आता जी पृथ्वीची गाडी आहे तर ती गाडी मात्र आता तेथे आलेली असते. आनंदी त्या गाडीला धडकणार तोच लगेच पृथ्वीने खूप मोठं ब्रेक दाबलेलं असतं. जोराने जेव्हा तो ब्रेक दाबतो तेव्हा आनंदीच्या हातातील गाठोडं आहे तर ते खाली पडतं आणि आपले दोन्ही कान मात्र ती आता दाबून उभी असते, कारण तिला असं वाटतं की आता आपलं काही खरं नाही. एकतर आनंदीला दिसत नसतं आणि तिला असं वाटतं की आता आपण गेलो. तेव्हा आनंदी जोरात ओरडते आणि त्या क्षणी पृथ्वीने जोरात ब्रेक दाबलेलं असतं आणि घाईने जेव्हा तो खाली उतरतो तेव्हा आनंदीच्या मागे ते गुंड आलेले असतात, तिला पकडतात. तेव्हा आनंदी वाचवा वाचवा करत असते. पृथ्वी आता जोरात त्या गुंडांच्यावर धावून येतो आणि त्या प्रत्येक गुंडांना तो मारतो. तेव्हा आनंदी बिचारी खूप घाबरून गेलेली असते, तिला काय होत नसतं, काहीच कळत नसतं. आणि तेव्हा आता आनंदी जेव्हा मात्र आता त्या गुंडांपासून पृथ्वीने तिला वाचवलेलं असतं तेव्हा
तेव्हा ती आता तिचं गाठोड वगैरे घेते. तिला ते गाठोड दिसत नसतं. तेव्हा पृथ्वी गुंडांच्या तावडीतून आनंदीला वाचवतो आणि आनंदीला म्हणतो की आनंदी कुठे निघालीस. आनंदी म्हणते की हे बघ पृथ्वी, माझं गाठोड ते मला जाऊन दे. पृथ्वी म्हणतो की तू कुठे निघालीस असं कुणाला न सांगता, आणि ह्या गुंडांनी जर तुला काही केलं असतं तर काय झालं असतं. आज माझ्या जागी जर दुसरा एखादा गाडीवाला असता आणि त्याच्यासमोर तू त्याच्या गाडीसमोर जर आज आली असती तर तुझं काय झालं असतं, तुझ्या जीवाचं बरं वाईट झालं असतं. तेव्हा आनंदी म्हणते की झालं असतं तर झालं असतं, मला काही फरक नसतं. एकतर पृथ्वी तुम्ही तरी सुखात राहिले असते आणि मालकसाहेबसुद्धा, तुम्ही आणि मालकसाहेब एकत्र राहावे यासाठीच आज मी हे घर सोडून जात आहे आणि त्यामुळे मात्र आता हे घर सोडून जात आहे. आता असं म्हटल्यानंतर पृथ्वीला धक्का बसतो. पृथ्वी म्हणतो की हे बघ आनंदी, किती काही झालं तरी तू घर सोडायचं नाही. एकतर तू अंध आहे, तुला जरी आता हे सर्व म्हणजे आमच्या वडिलांच्या बायको बनून राहायचं तर नाही आणि ते तर आम्हाला पटत नाही, परंतु या घरात तू राहू शकते, हक्काने राहू शकते. म्हणून मात्र आता पृथ्वीने तिला आता गाडीत बसवलेलं असतं आणि पृथ्वी तिला गाडीत बसवून शेवटी तिला घरी घेऊन आलेला असतो. आणि घरी सगळेजण मात्र आनंदी कुठे गेली, आनंदी कुठे गेली म्हणून आनंदीला शोधत असतात. आणि त्याच वेळेस पृथ्वी आनंदीला परत घरी घेऊन येतो. आता आनंदी घरी यायला तयार सुद्धा नसते, पण तरी सुद्धा मात्र ती घरी आलेली असते, कारण पृथ्वी ऐकायला तयारच नसतो. त्यानंतर मात्र आता सगळेजण पाहत असतात की पृथ्वी नक्की झालं काय. तर पृथ्वी झालेला सगळा काही प्रकार मात्र आता हा सांगतो. तेव्हा सगळ्यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेजण मात्र आता अगदी धक्क्याने पाहत असतात की आनंदी का घर सोडून गेली असेल, नक्की काय झालं असेल. म्हणून मात्र आता सगळेजण विचारत असतात. आणि शेवटी युगंधर म्हणतो की आनंदी तू का असं केलंस, आज जर तुझ्या जीवाला काही झालं असतं तर काय झालं असतं, तुला काय गरज होती घर सोडून जाण्याची. म्हणून आता युगंधर लगेच तिला जवळ घेतो आणि आनंदीला समजावतो. आणि त्यानंतर मात्र आता आनंदी जेव्हा आता घरी आलेली आहे तेव्हा मात्र आता आनंदीला घरी आल्यानंतर मात्र एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण आज मालक साहेबांची जी काही तब्येत आहे ती खूप खालवलेली असते, कारण आज युगंधर मात्र आनंदीसाठी वेडापिसा झालेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.